देव झाले अवघेजन, दोष गुण हरपले, बरवे झाले चित्त झाले महालाभे. शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराज यांचा प्रतिवर्षी येणारा हा सोहळा, सोहळ्यामध्ये गेली अनेक वर्ष या गोदामातेच्या वाळवंटामध्ये घडत आलेली कीर्तन सेवा, त्या सेवेसाठी यावर्षी पैठणमध्येच पाय टाकल्यानंतर नाथांच्या प्रसादाने जो अभंग जगद्गुरु तुकोबारांचा समोर आला, त्या अभंगाचं त्यांच्याच कृपेने आणि यथामती चिंतन आपण करता. आणि हा अभंग या ज्ञानी पुरुषांना अर्थात ज्ञानी भक्तांना म्हणजेच संतांना, आपल्याकडे अशी ही दोन संख्येची बेरीज आहे. ज्ञान अधिक भक्ती बरोबर संत. केवळ ज्ञानाने ही संत नाही होत, हा झाला तर तो ज्ञानी होईल. ज्ञानाने ज्ञानी होतो. मग लौकिकामध्ये ज्याच्याजवळ जे जे ज्ञान असेल त्या ज्ञानाचा तो ज्ञानी मानला जातो. आणि जर भक्तीच असेल आणि ज्ञान नसेल तर तो भक्त म्हणूनही मानला जातो. भक्तीने भक्तपण आणि ज्ञानाने ज्ञानी स्वरूपाची स्थिती प्राप्त होते. पण या दोन गोष्टी काय एकत्र आल्या की मग मात्र संतत्व साकार होत. ज्ञानाचा उद्बोध भक्ती प्रेमाचा ज्ञानाचा उद्बोध प्रेमाचा ज्ञानाचा उद्बोध भक्ती प्रेमाचा ज्ञानाचा उद्बोध भक्ती प्रेमाचा ज्ञानाच्या समुद्रावर अथवा सरोवरावर भक्तीचं कमळ उदयाला आलं की त्याला सद्गुणांच्या पाकळ्या फुटत असतात. त्या पाकळ्यांचाही निर्देश एकनाथ महाराजांनीच करून ठेवला. सुख दुःख समान सकळ जीवाचा कृपाळ ज्ञानाचा उद्बोध भक्ती प्रेमाचा धन्य जगी तोची एक हरिरंगी नाचे रामकृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे. विषयी विरक्त ही एक पाकळी आहे. जया नाही अपपर ही दुसरी पाकळी आहे. संतुष्ट सर्वदा संतुष्ट ही एक पाकळी आहे. त्या जीवनरूपी कमळाला आलेली ही पाकळी. कमळ कणिका झाले खणे हृदयीच्या मकरंदा राखून येणे दे राया रंका पारणे आमोदाचे. या सद्गुणांच्या सदलक्षणांच्या साधू लक्षणांच्या पाकळ्या श्रीमद भगवद्गीतेमध्ये सुद्धा अद्वेष्टा सर्वभूताना मैत्र करून एवच निर्ममो निरंतर. 8 श्लोक आहेत.
ज्ञानी भक्तांच्या लक्षणाच्या नावाखाली आणि ज्ञानामृत किंवा धर्म्यामृत याद्वारा विठ्ठला ए तू धर्म्यामृत विदम यथोक्तम हो असं धर्म्यामृत आहे. तेव्हा अशा या ज्ञानी भक्तांची अर्थात संतांची 4 प्रकार पाडले गेले आपल्याकडे. कित्येक ज्ञानी जरूरच आहे, मी ते म्हणतो सर्वच ज्ञानी आहे, सर्वच ज्ञानी. ज्ञान नाही असा मनुष्यच या जगात नाही. वेदांताची प्रक्रियाच आत्मा ज्ञान स्वरूप आहे आणि जो जो मानव आहे नव्हे जो जो जीव आहे त्याच्या आत आत्मा आहे आणि त्यामुळे तो ज्ञानयुक्तच. त्याला फार झालं तर विशिष्ट ज्ञान नसेल पण सामान्यतः त्याचं ज्ञान त्याला आहे. मी कोण आहे, कुठे राहणार आहे, कसं आहे, नाना प्रकारची ज्ञान त्याच्याजवळ ज्ञान आहे. ज्याचं त्याचं ज्ञान ज्याचे त्याला आहे म्हणून ज्ञान आहे. पण भक्ती विना ते एक प्रकारचं व्यर्थ. बर, काहींच्या जीवनामध्ये भक्ती आहे, ज्ञाना वाचून ती पुन्हा व्यर्थ. तरी ज्ञाने विन नसिले जे बुद्धी भेदास आले. तेव्हा भक्ती वाचून ज्ञान, ज्ञाना वाचून भक्ती अशी ही एका ठिकाणी नांदत असते. अगदी क्वचित अशी ही माणसं आढळतात ना ज्ञान ना भक्ती. आणि संतांचं जीवन या 4थ्या कुटीत येत आहे की ज्ञानही तेवढंच आणि भक्तीही तितकीच. ज्ञानोबाराच्या जीवनामध्ये काय ज्ञान आहे तेवढीच भक्ती माझी जीवीची हो तेवढीच भक्ती आहे. तुकोबाराच्या जीवनामध्ये भक्ती विशेषच आहे पण तितकंच ज्ञानही आहे. विठ्ठला म्हणून महाराष्ट्राचा आणि मानव जातीचा ठेवा म्हणजे हे ज्ञान भक्ती युक्त असलेले संत. संत मंडळी या संतांना ज्या अनुभवाने ज्या अनुभूतीने संतत्व येत. कालचा प्रारंभच आपण असा केला होता की ही संतांची अनुभूती आहे, हे संतांचं अशा स्वरूपाचं ज्ञान आहे जे या त्रैलोक्यामध्ये राज्य करणारे राजे अर्थात महाराजे. राजा म्हटलं की त्याचं सिंहासन असतं. ज्याला सिंहासन असतं त्याला राजा म्हणतात, त्याला आसन असतं त्याला प्रधान म्हणतात. आणि ज्याच्या नशिबात नुसतं बसणंच असतं ती प्रजा आहे. जमेल तिथे बसन विठ्ठला. कुठेही चालायचं, कुठेही उठायचं, कुठेही बसायचं. कित्येक माणसं जीवनामध्ये बरीच अशी दिसतात की सिंहासन सोडा, आसन सोडाच, पण बसण्यामध्येच कितीतरी आपलं आयुष्य घालवत. वेळ नाही अशी माणसं जगात भरपूर आहेत. त्यांच्याजवळ कामामुळे वेळ नाही, पण कामामुळे वेळ जात नाही अशी ही माणसं काही कमी नाही. कुठे फिरतील, कुठे जातील. एकदा घरी 2 घास खाऊन बाहेर पडले ते सकाळी निघतात घरून आणि संध्याकाळी आणावे लागतात धरून.
असं यांचं सोडा. पण मनुष्य देहामध्ये ज्यांनी एक सिंहासन जीवनात कमवलंय, मौलीची ओवी काल म्हणून गेलो, सिद्धांताच्या सिंहासनी. सिद्धांताच्या सिंहासन आणि सिंहासन बोलताना नाही, राजाचं सिंहासन आहे. आणि मग राज्य केवढा आहे हा पुन्हा प्रश्न आहे. केवढ्या कोणत्या राजाचा हा राजा, राज्याचा राजा. आता राजा शब्द नाही कळणार तेवढा, आता मंत्री शब्द आहे. आणि आपल्याला राजा शब्द कळत नाही याचं कारण आपल्याहून राजा वेगळा नाही. विठ्ठला विठ्ठला. लोकशाहीमध्ये तर प्रत्येक मनुष्य कोण आहे? राजा आहे. मंत्री नेमायचं त्याच्या हातात आहे आणि ती नेमण्याची वेळ आता आलेली आहे. कुणाला मंत्री करायचं? किती गडबड चालली त्या संबंधाने. साता समुद्राच्या पलीकडे आहे ती सत्ता. पण प्रत्येक पक्ष म्हणतो आमच्या पक्षातील माणूस पंतप्रधान झाला पाहिजे. कुणी राज्य करायचं यापेक्षा कसं राज्य करायचं याचा अधिक विचार व्हावा. विठ्ठला विठ्ठला. कसं करायचं राज्य हे जो चांगलं करतो त्या बाबतीत जनता ठरवते, यांनी राजा व्हावं. विठ्ठला विठ्ठला. लोक बदललेली आहेत विचाराची. एकनाथ महाराज, तुकोबा राय, ज्ञानोबा राय, नामदेव राय, सावता महाराज, अजूनही गोरोबा काका, किती किती नावं घेतली तरी कमी आहे. महाराष्ट्र या बाबतीमध्ये श्रीमंत आहे. इथे संतांची संख्या जेवढी आहे तेवढी मला वाटतं एकाही अन्य प्रांतात माहिती नसते, ज्ञात नसते. कुणी प्रसिद्ध आहेत, कुणी अप्रसिद्ध आहे. पण ज्ञानेश्वर महाराजांच्या प्रभावळीने आणि सामर्थ्याने, प्रभावाने, संघटन शक्तीने महाराष्ट्राची एकही जमात सोडली नाही की त्या जमातीमध्ये संत. विठ्ठला विठ्ठला. असे हे संत आहेत. आणि या संतांचं राज्य कोणतं? सिंहासन, सिद्धांत. सिंहासन आहे सिद्धांत. अहं ब्रह्मास्मि, तत्वमसि, अयम आत्मा ब्रह्म, प्रज्ञानम. हे जीव ब्रह्म ऐक्याचे सिद्धांत आहे. जगत ब्रह्मरूपतेचे सिद्धांत. सर्व खलु इदम ब्रह्म, हे सर्व ब्रह्मरूप आहे. ऐतदात्म्यमिदं सर्वं. विठ्ठला विठ्ठला. हे सर्वच जग आत्मरूप आहे असे श्रुती माऊलीने सांगितलेले सिद्धांत ते ज्यांच्या अनुभवाला आले त्यांना संत म्हणतात. देव झाले आम्हाघे जन, 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 देव झाले आम्हाघे जन. ब्रह्म असा श्रुतीचा सिद्धांत. सर्व खलु इदं ब्रह्म, हे सर्व ब्रह्मरूप आहे
श्रुतीने कळालं, वेदांत ज्याला परोक्ष ज्ञान असं म्हणतात, अस्ति ब्रह्मेतीचे वेद परोक्ष ज्ञानमेव तद्, परोक्ष ज्ञान आहे. पण याच परोक्ष ज्ञानाचं पर्यवसान अपरोक्ष ज्ञानात झालं की जे आहे ते मीही आहे. अशी अपरोक्ष अनुभूती भगवत पूज्य शंकराचार्यांची अपरोक्ष अनुभूती आहे. ज्ञानेश्वर महाराजा अनुभव अमृत आहे. विठ्ठल नथित आहे, साधकाच्या दृष्टीने फार मोठं गोड मंथन आहे, मंथन. आणि म्हणून या संतांचा अनुभव पहिल्याने या संतांचं सिंहासन सिद्धांत, सिद्धांत जे ज्ञान आहे, नंतर ते कोणत्या राज्याचे सिंहासनाचे अधिष्ठित राजे आहेत, हो सिद्धांताच्या सिंहासनी पुढे का राज्य करती त्रिभुवनी, त्रिभुवनाचं राज्य लोकशाहीमध्ये आणि कोट्यावधीचा खर्च करून होताच आला राजा, तर मला वाटतं या देशाचा राजा. राजाचा तुम्हा शब्द मागे घेतो, राजा नाही, प्रधान होईल, पंतप्रधान होईल अथवा मंत्री होईल, एखादा काय व्हायचं. लोकशाहीमध्ये राजा होण्याला गुंजाईश नाही. लोकशाहीने लोकांनाच राजा करून ठेवलेलं आहे. म्हणून तर आपल्याकडे प्रजासत्ताक, लोकसत्ताक असे दिवस एक प्रकारचे होते. राजा आहे तो, राजा तर होताच येत नाही, प्रधान होता येते, मंत्री होता येत आहे. पण झालाच राजा तर एखाद्या प्रांताचा, एखाद्या देशाचा, कुठला तरी. पण या संतांच्या अनुभूतीमध्ये, त्यांच्या अनुभूतीच्या अखेरच्या स्थितीत आपण जाऊ शकलो नाही, त्यामुळे ते केवढे आहेत आपल्याला कळणं शक्य नाही. त्यांनीच सांगितलं तर विठ्ठल सिद्धांताच्या सिंहासनी राज्य करीती त्रिभुवनी, तुका म्हणे आम्ही राजे त्रैलोक्याचे. वेगळं स्वतंत्र व्याख्याने चिंतन करावं लागेल. हे संतांचं राज्यपद सिद्ध करण्याकरता कसा राजा आहे. पारमार्थिक जीवन हे अभिषिक्त जीवन, राजाचं जीवन आहे. तो आध्यात्मिक वैभवाचा थाट आहे तो एक प्रकारचा. पूर्वीच्या काळात राजा होण्याकरता शत्रूला जिंकावं लागेल. शत्रूला जिंकून मग राजा. आता सुद्धा जिंकूनच राजा होतो, पण एकदम शत्रूला नाही. फार झालं तर प्रतिस्पर्धी दुसरा कोणी असेल, दुसरा जो उभा आहे, अनेक उभे राहणारे म्हणजे त्यांना जिंकायचं आणि मग सत्ता एक प्रकारची आपण मिळवायची. पण पूर्वी अहंकारम बलम दर्पम कामम क्रोधम परिग्रहम विमुच्य निर्मम शांतो ब्रह्मभूयाय कल्पते. विठ्ठल विवेक दृश्याची मांडी सारी सतून निघतोय. ज्ञानेश्वर महाराजांनी या राजवैभवाचं वर्णन त्या 18व्या अध्यायामध्ये अतिशय उत्कृष्ट अशा रीतीने केलं. वैराग्याचं चिलखत अंगावर टाकलंय. ध्यानाचं खड्ग तलवार हातात घेतलेली आहे. विवेकाच्या मुठीमध्ये ते एक प्रकारचं धरलेलं आहे आणि असा तो निघालेला आहे.
आत्मानात्म विवेक समोरच्या दृश्याची मांडी बाजूला सारतो. राजा महाराजा चालू लागला की समोरचे कोणी सेवक असतात ते गर्दी बाजूला करतात, त्याची वाट करत असतात, बाजूला व्हा, महाराज येत आहेत. त्याप्रमाणे तो पुढे जातोय आणि अशा थाटाने मोक्ष विजय श्री येते वरईत भोवावया नाही. म्हणून महाराज शब्दाला काही अर्थ आहे. विठ्ठल विठ्ठल ज्यांना आपण नाथ महाराज तुकाराम महाराज असे महाराज म्हणतो. मला वाटतं हे तात्विक महाराज आहे. तसा तो महाराज शब्द अलीकडे तर अतिशय समजून सोपा झाला. तो लागत नाही त्याला आश्चर्य मानावं लागतं. विठ्ठल विठ्ठल लागणं हे काही आश्चर्य नाहीच. ज्याच्या नावाच्या मागे लागला महाराज शब्द त्याचं काही आश्चर्य, नच लागलं तर मग आश्चर्य. थोडा त्याचं अवमूल्यन झालं त्या महाराज शब्दाचं. तेव्हा ते महाराज या पदाला पात्र होतात की जे राज्य करीती त्रिभुवनी, त्रैलोक्यामध्ये राज्य करणार. कुजती कोकिलवनी संतोषाच्या, ते कोकिळ आहे, पूजन करणारे कोकिळ आहे. मोठ्या एखाद्या वसंत वनामध्ये बगीच्यामध्ये त्यांचं पूजन चालू आहे, आवाज चालू आहे. कोणतं पूजन? संतोष, समाधान. तेने चित्ता सदा समाधान, समाधान संतोषाच्या मध्ये त्यांचं कोकिळ चालू. माझा हा जो चिंतनाचा अभंग आहे हे सुद्धा जगद्गुरु तुकोबाराय रूपी कोकिळाचं या वसंत वनातील पूजन आहे. गोड पूजन करतात, हो सुंदर पूजन करतात. त्यांचा अनुभव एक प्रकारचा येथे आहे. काल प्रास्ताविकात आपण 2-3 गोष्टी अनुभूतीच्या पाहिलेल्या होत्या. संसाराचा अनुभव, परमार्थाचा अनुभव. त्यातला एकच भाग आज सांगण्याचा प्रयत्न करतोय की जीवनामध्ये बाह्य वस्तूचा, बाह्य दृश्याचा, इदम वस्तूचा अनुभव जन्मभर घेणं म्हणजे संसारिक जीवन. पुढच्या वस्तूचा अनुभव, आपल्याहून भिन्न वस्तूचा अनुभव. मग त्या जडाचा अनुभव आहे, चेतनाचा अनुभव आहे, स्थावराचा आहे, जंगमाचा आहे, असे असंख्य अनुभव आहे. तेव्हा बाह्य वस्तूचा अनुभव, वेदांताच्या भाषेमध्ये दृश्य वस्तूचा अनुभव म्हणजे संसार आहे. आणि परमार्थ जीवन म्हणजे काय? तर बाहेरच्या वस्तूचा अनुभव नाही, आपल्या अंतर्वस्तूचा अनुभव. पण हे सुद्धा कठीण वाटेल, यापेक्षा आपलाच अनुभव. विठ्ठल दृष्ट्याचा अनुभव तो परमार्थ. कुणाचा अनुभव? दृष्ट्याचा. हो, त्याला नित्य अनुभव असं म्हणतात. कोणता अनुभव तो? दृष्ट्याचा नित्य. नित्य अनुभव. दृश्याचा अनुभव नित्य नाही, तो अनित्य अनुभव. रामानुजांच्या तत्वज्ञानामध्ये सुद्धा एक असे ज्ञान तर मानलंच, पण ज्ञानाचे 2 प्रकार. आपल्याकडे ज्ञान म्हणजे आत्माच, ज्ञान म्हणजे आपणच. आपण ज्ञान रूप आहोत, आपल्याला चैतन्य आहे. वक्ता बोलत असला म्हणून तो ज्ञानाने युक्त आहे, आणि श्रोता बसलेला असला आहे म्हणजे त्याला ज्ञान नाही. हो, असं मानण्याची गरज, त्यालाही ज्ञान आहे. उलट ज्ञानोबाराच्या विचाराने वक्त्यापेक्षा श्रोत्याचं ज्ञान मोठं आहे. मला वाटतं वक्ता हा मेघ असेल तर श्रोता हा समुद्र आहे. विठ्ठल विठ्ठल. श्रोता ही एक गरज नाही.
श्रोता ही एक भूमिका आहे. जीवनामध्ये श्रोता व्हावंसं वाटावं. आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये निवृत्तीनाथांची भूमिका श्रोत्याची आहे, गुरुची भूमिका आहे. श्रोता निवृत्तीनाथ असतो आणि असला तर वक्ता कोण असतो? ज्ञानेश्वर म्हणावं लागेल. असला तर ज्ञानेश्वर म्हणून शिष्य हा त्याचा. वक्त्याकडे शिष्यत्व येतं तर श्रोत्याकडे गुरुत्व अशा रीतीने जातं. मगाशी म्हटल्याप्रमाणे मेघवृष्टी करणारा तो मेघ वक्ता आहे, पण ज्यांच्यावर वृष्टी करतो ते कोण आहे? श्रोते म्हणजे समुद्र आहे. समुद्र म्हणाले ज्यांच्यावर नुसती वृष्टी केली जाते ते समुद्र कसे होतील? तसं नाही होत. मेघालाही पाणी देण्याचं पहिलं कार्य समुद्राचं आहे. मेघामध्ये जे आकाशात मेघ भरतात हे पाणी मुळात कुठून? समुद्रातून येत. नदीचे निमुखे मेघाचे निमुखे निवडला. मेघाच्या मुखाने समुद्र वेगळा होतो आणि नदीच्या मुखाने पुन्हा मिळत राहतो. श्रोत्याची भूमिका फार मोठी आहे. तुला आपल्याला सामान्य साधारण मानू नये, मोठी भूमिका आहे त्याची. हो, तो श्रोता. वक्ता तो वक्ता नोहे श्रोतेन वीन. आणि म्हणून या दृष्टीनं प्रत्येक जण ज्ञान रूप आहे. लक्षात, प्रत्येकाचा आत्मा ज्ञान स्वरूप आहे. तोच ज्ञानरूप आत्मा आपला विलास भोगण्याकरता, आपला आनंद भोगण्याकरता दृश्याचा उभारा तयार करतो. कशाचा उभारा निर्माण करतो? दृश्य निर्माण करतो. आणि तिकडे दृश्य निर्माण केलं की मग याच्याकडे पुन्हा दृष्टत्व येत. आता मूळ ज्ञानरूप आत्मा दृश्यही झाला आणि इकडे दृष्टाही झाला. दृश्य आणि दृष्ट, दिशे आणि देखतात असा तो होतो. तिकडे दृश्य झालेला, इकडे दृष्टा झालेला. त्यात दृष्टा जो आहे तो नित्य ज्ञान रूप आहे आणि जे दृश्य ज्ञान आहे, वृत्ती ज्ञान आहे, ते अनित्य ज्ञान ज्याला आपण म्हणतो. वृत्ती ज्ञान अनित्य अशा स्वरूपाचं आहे. एखादा पदार्थ माझ्या समोर आला की मला त्याचं ज्ञान झालं, त्याच्याविषयी वृत्ती तयार झाली. ही लेखणी आहे, हा घट आहे, हा खांब आहे, वृत्ती तयार झाली. पण हे ज्ञान उत्पन्न झालं आणि उत्पन्न झालं म्हणून थोड्या वेळाने, काही वेळाने ते ज्ञान बाजूला जाणार आहे. ते ज्ञानाचा लय झाला, दुसरा पदार्थ पुढे आला, त्याचं ज्ञान. तिसरा पदार्थ पुढे आला, त्याचं ज्ञान. मला वाटतं दुकानदार आणि ती गिऱ्हाईक, गिऱ्हाईक ही बदलणारी असतात. दुकानदार तसा आत्मा ज्ञानाचा दुकानदार आहे आणि दृश्य पदार्थ ही त्याची गिऱ्हाईक आहे. त्याला धर्मीचं ज्ञान, आत्म्याचं ज्ञान असं म्हणतात. आणि बाह्य दृश्याचं एक प्रकारचं ज्ञान, बाह्य वस्तूचं ज्ञान. म्हणून दृश्य ज्ञानामध्ये आयुष्य घालणारा हा संसारिक मनुष्य आहे आणि त्याच्यातून दृष्ट्याच्या ज्ञानाची ओळख करून घेणारा हा संत वृत्तीचा आहे. म्हणून दृष्टाच नवे ज्ञानच दृश्य रूपाने झालं तर दृश्याच्या सापेक्ष दृष्टा तयार झाला. हो, या दोन गोष्टी एक प्रकारच्या तिथे आल्या. काही लोक म्हणजे सामान्य अज्ञानी जे त्या दृश्यातच रंगून गेले. तिकडेच पत्नी काय, पुत्र काय, पैसा काय,
प्रतिष्ठा काय? आपल्या स्वतःला सोडून सगळी ज्ञान मिळवली, सगळे पदार्थ मिळवले, फक्त स्वतःला विसरू. विठ्ठला संत महात्म्यांचं याच्या उलट आहे, सर्वाचाच विसर पडला आणि स्वतःच ज्ञान करून घेतलं. स्वतःच ज्ञान. देव झाले अवघे जन. ज्या जनामध्ये जनच पाहत होता ते जन नाही, जन नोहे हा अवघा जनार्दन. हे जनार्दन रूप झालंय. दृश्य आणि दृष्टा तेथे एकच एक आता झालेले आहेत आणि एरवी ज्ञान रूप आत्मा ज्ञानेच्या तुली प्रमा करीत असे सोहम्मा ऐशी वस्तू. विठ्ठल तेव्हा यामध्ये हे दोन प्रश्न आता उभे राहत होते. काल आपण शेवटी ते मांडून गेलो की या ज्ञानी पुरुषांना आता अवघे जन देवरूप जर झालं तर याचा विषयोपभोगाचा व्यवहार चालतो कसा, त्याचं पुढचं जीवन चालतं कसं? खर तर हा सरळ जीवनमुक्त विषयक प्रश्न आहे. जीवनमुक्ताची जीवन यात्रा. कारण तो विषय भोगायला जाईल सामान्य संसारिकाप्रमाणे, तर विषय भोग हा द्वैताशिवाय होऊ शकत नाही. आणि या ज्ञानाची स्थिती तर अद्वैत रूप झाली. अवघे देखे जन ब्रह्मरूप. वेगळं राहिलंच नाही. द्वैताशिवाय विषय भोगता येत नाही आणि अद्वैत स्थितीमध्ये द्वैत वावरू शकत नाही. विठ्ठला हा एक महत्वाचा प्रश्न आहे. आणि दुसरा एक प्रश्न महत्वाचा जो वेदांती विचाराच्या मंडळीने मुद्दामच तो पुढे केलेला आहे की या अद्वैत ज्ञानी पुरुषाकडनं भक्तीचा व्यवहार घडतोच कसा. जसं भोगाधिकांना द्वैत पाहिजे तसं भक्तीलाही द्वैत पाहिजे. ज्याची भक्ती करायची ते दैवत, ज्याने भक्ती करायची तो भक्त, आणि जी भक्ती करायची ती भक्तीची क्रिया. मला वाटतं या दोनच गोष्टीचं उत्तर देण्याकरता ज्ञानोबारायांचा स्वतंत्र ग्रंथ निर्माण झाला आणि त्याचं नाव आहे अनुभव अमृत. त्याचं नाव अमृत. याचीच उत्तर दिलेली आहेत की या जगतामध्ये एका परमात्म वस्तूचाच विलास चालू आहे आणि त्याचं स्पष्ट नाव आहे चिदविलास. चैतन्याचाच विलास अशा रीतीने. हा शब्द काही विचारांच्या मंडळी अर्थात वेदांत शास्त्राधिकामध्ये सहन होत नाही अशा रीतीचा शब्द. कारण वेदांताची जगत जीवन विषयक संगती वेगळी आहे आणि ज्ञानेश्वर महाराजांनी अनुभव अमृतामध्ये हीच संगती वेगळ्या रीतीने उभी केलेली आहे. विठ्ठला वेदांताच्या विचाराने आत्मस्वरूपाच्या आड आलेली किंवा ठिकाणी असलेली माया, त्या मायेने जगत निर्माण झालं. हे नामरूपात्मक जगत मायेने दिसत आहे आणि त्यामुळे जर या जगताचा लय व्हावा असं वाटत असेल आणि जीवन मुक्त व्हावं असं वाटत असेल तर या जगताचाही बाध झाला पाहिजे आणि जगन निर्माण करणारी माया ही सुद्धा नष्ट झाली पाहिजे. मायेचा नाश केला गेला पाहिजे आणि त्या मायेकरता ब्रह्मज्ञानाची गरज आहे. सांगण्याकरता
या संत परंपरेचा अवतार विठ्ठल देव झाले अवघे जन देव झाले अवघे जन देवधाने अवघे जना देवधाने अवघे जना देवधाने अवघे जना देवधाने अवघे जना देवधाने अवघे देवधाने अवघे जना शकुना हरपने दोष गुना हरपने बलविधाने बलविधाने जीवन मुक्त स्थितीनंतर आणि सर्व जन ब्रह्मरूप झाल्यानंतर एकमेव आत्म्याचाच विलास सर्वत्र अनुभवल्यानंतरही जीवन जगण्यातही अडचण येत नाही, जगण्याला काही बाध नाही. म्हटले पण विषय भोगताना द्वैत येत राहील आणि द्वैत तर अद्वैताला बाधक आहे. हा एकपणाने उभा राहिलेला नवे नवे एकपण ही ज्या ठिकाणी संभवत नाही अशी संतांची अनुभूती. ऐक्याचे एकपण सरे विठ्ठला विठ्ठला जेथ आनंद कनही विरे काही नहोडी काही एक उरे आनंद ऐक्याचे एकपण सरे. द्वैत तर नाहीच नाही, पण ज्या अवस्थेला गेल्यानंतर एकही म्हणता येत नाही. विठ्ठला विठ्ठला एकाच्या पुढीकडची एक अवस्था आहे. थोडीशी सर्वांच्या डोक्याला किंचितसा त्रास होईल. एकाच्या पलीकडे काय आहे, दोनच्या सापेक्ष काय आहे, एक आहे. हे बरोबर आहे. अगोदरच्या सगळ्या आकड्याच्या सापेक्ष दोन आहे, दोनच्या सापेक्ष एक आहे. एकच्या पलीकडे काय आहे सांगू का तुम्हाला? एकाच्या पलीकडे एक गोष्ट आहे, तिचं नाव शून्य आहे. विठ्ठल ज्याच्यातून एक जन्माला आला त्याचं नाव काय? त्याचं नाव शून्य. शून्य आता फार रूढीने त्या बाबतीत आपण जरा बाजूला गेलो. आपण एकावर शून्य देऊन त्या 10ची वाट पाहतो. अगोदरची आकडे लिहित 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 10 पर्यंत गेलो, मग 10चा आकडा आला की मग आपल्याला शून्याची सुरुवात होते. एकावर जो शून्य दिला तो एक शून्यापासून सुरू झाला. विठ्ठला आता तरी लक्षात आलं असेल. एक एक म्हणजे काय? जो एकाचा आकडा आपण लिहितो त्या एकातच काय आहे? शून्याला दांडा म्हणजे एक. विठ्ठला शून्याला काय दिला? असा दांड फिरवला. आपली मराठी भाषा आहे ती, आणि मराठी उजळणी कुठे आकड्याची चांगली आहे, तिला शून्य आहे आणि मग खाली दांड आहे. त्या इंग्रजीत वेगळं, त्यांना वरचं शून्य नाही, त्या एकाला वरचं डोकंच नाही.
विठ्ठला विठ्ठला. भारत देश आहे, त्याला डोकं आहे. विठ्ठला विठ्ठला. म्हणून शून्यातून एक, आणि शून्यातून नुसता एकच नाही, पुढचा दोन देखील आपण बघा. दोन मधलं शून्य शोधा. विठ्ठला विठ्ठला. आहे का? दोन मध्ये शून्य. शून्याशिवाय आकडाच तयार होत नाही. आता तीन मधलं शून्य शोधा. तीन मध्ये शून्य आहे. चार शून्य आहे. पाच शून्य आहे. सहा, सात, आठ. थांबली गाडी, कारण आठ मध्ये ते तितकं दिसत नाही, पण तो रूढीचा आठ आहे, तत्वता खालच्या शून्याचाच आहे. विठ्ठला. भाषेमध्ये, उजळणीमध्ये, रूढीमध्ये वेगळ्या गोष्टी येतात. आठ मध्ये थोडस आपल्याला वाटतं की तोच वळून शून्यच आहे. खालचं शून्य म्हणजे आठ आहे, आणि वरचं शून्य, वरचं शून्य 9 आहे. 9 आहे. आणि मग पुन्हा तो एक येतो, आणि एकावर पुन्हा शून्य. आणि आपण ठरवून टाकलंय शून्य म्हणजे काही नाही, शून्य म्हणजे काही नाही, शून्य म्हणजे काही नाही. आणि शून्य म्हणजे काही नाही असं नाही, शून्याशिवाय काहीच नाही. विठ्ठला. नामरूपात्मक सृष्टीचे सगळे आकडे तयार होण्यापूर्वी जे असत ते शून्य आहे. ते शून्य आहे, आणि त्याच शून्यामुळे सगळे नामरूपाचे आकडे तयार होतात. तेच नामरूपाचं जगत आहे. या सगळ्या आकड्यातील शून्य जर कळालं तर मग ह्या अक्षराचा अर्थ कळेल. देव झाले अवघे जन. दोष पुन्हा हर पाने, दोष पुन्हा हर पाने, दोष या आकड्याच्या त्या चिंतनाचा उपयोग जिज्ञासू श्रोत्यांना असा चांगला होणार आहे की आयुष्य गेला आपलं, आपण आकडेच पाहत राहिलो, शून्याकडे डोळे झाक करून. आकडे बघितले की आकड्यातलं शून्य पाहिलं. काय पाहिलं? आकडे पाहिले, शून्य नाही कळालं तर शून्य होतं. आपण ते शून्य मानायला काय म्हणतो? 4 म्हणतो, कारण आपला 4शी परिचय जास्त. विठ्ठल विठ्ठल. आपण शून्य म्हणत नाही, ते 4 आहे. 5 म्हणत नाही, किंवा ते 5 म्हणतात, आणि त्यात शून्य आहे. जर एकही आकडा शून्याशिवाय नाही तर एकही पदार्थ देवाशिवाय कसा राहील? विठ्ठला. त्याच्यामध्ये एक प्रकारचा असतो. आणि मग आता आपण केव्हाही लिहाल किंवा वाचाल, आता तुमचं लक्ष खरं सांगा कशाकडे जाईल? आकड्याकडे की शून्याकडे? तसं भगवत कृपेने भगवंताचं दर्शन ज्या संतांना झालं त्यांना कोणताही जगातला पदार्थ पाहताना लक्ष कशाकडे जातं?
सकाळी चिंतन केलं आपण त्या गाढवाच्या ठिकाणी सुद्धा एकनाथ महाराजांना गाढव नाही दिसलं, ते शून्य दिसलं. मला अजून तुम्हाला शून्याच्याही पलीकडे न्यायचंय थोडस. आकड्याच्या पलीकडे शून्य आहे, अगोदर शून्य आहे. अगोदर शब्द मला चांगला आहे. आकड्याच्या अगोदर शून्य आहे. शून्यातून आकडे काढलेले आहे. शून्य दाखविले अंक. श्री संत निळोबा म्हणतात, शून्याने आपल्याला अंक दाखवले. झाले शून्यापासून जैसे अंक, झाले भांडिता नये लेख. लेख झाला. पण आता एक मौज आहे की शून्य काढलं आपण पाठीवर आणि त्या शून्याला एक दांडा दिला, मग काय झाला? एक झाला. दांडा देण्याच्या पूर्वी शून्य होत. शून्य देण्याच्या अगोदर काय होत? काहीच नव्हतं. काहीच नव्हतं तर शून्य आलं कुठून? काही जर नसेल तरी आलं कुठून? म्हणून एकाच्या पूर्वीही पाठीवर काढलं गेलं ते शून्य आहे. ते शून्य जेथून आलं ते महाशून्य आहे. ज्या आत्मस्वरूपातून त्या शून्याचा आविष्कार झाला, त्याला आकार आला. आत होता अव्यक्तच व्यक्त झालं. मुळीच नसतं तर तिथे कसं आलं? अमृतानुभवते गोड दृष्टांत अशा रीतीने या करताय. गोड दृष्टांत की साखरेमध्ये गोडी दिसते आपल्याला. गोडी आहे आणि साखर. त्या साखरेत गोडी कुठून आहे? सर्वच उत्तर मिळेल आपल्याला. ऊसातून आहे, नाही रसातून म्हणा. रसाची साखर झाली, मग रसाची रस गोड असतो, गोड रसाची गोड साखर. साखर त्याची गोडी कशात आली? कशातून आली? साखर कशातून? रस कशातून? ऊसात. आता ऊसही कुठून? ऊसात आलेली गोडी. ज्ञानोबा म्हणतात, तुम्हाला परमात्मा तत्व तेव्हा कळेल की ऊसात आलेली गोडी ऊसाच्या पूर्वी कुठे होती हे जर कळलं तर प्राणी मात्रात असलेला देव प्राणी मात्राच्या पूर्वी कुठे होता हे कळेल. विठ्ठला अगोदर नव्हतीच कोणाला म्हणताच येणार नाही. नसेल तर आली कशी? आली त्या अर्थी होती. होती तर कुठे होती? पुन्हा मग ऊसाच्या जमिनीत लावला गेला. जमिनीकडे जावं लागेल. जमिनीतली गोडी आहे, पाण्याची गोडी आहे. ते जमीन आणि पाणी एकत्र आले, त्याच्यातही आलेली गोडी कुठून आहे? या गोडीचा शोध लागला तरी देवाचा शोध लागेल. विठ्ठला त्याचप्रमाणे हे संत महात्मे आपल्या तपस्पूत जीवनाने याच जगतामध्ये याच जनामध्ये देवाचा शोध लावत असतात. देवाचा शोध लावतात. देव शोधत असतात. तो देव कुठे अशा रीतीचा आहे? म्हणून एखाद्याची बुद्धी अशी देवाकडे वळते. अन्य सर्व जीवांची बुद्धी देवाच्या ऐवजी दृश्याकडे, संसाराकडे जाते. काल परवापासून माझ्यापुढे तो रामायणातला दृष्टांत एवढ्या करता येत होता. एरवी वनवासात गेलेले रामचंद्र आणि सीता माता का गेले वनवासात? एरवी वनवास होता रामा करता. रामासाठी वनवास मागितलं होतं. सीतेसह रामाने वनवासात जावं अशी मागणी नव्हती. लक्ष्मणासह जावं असंही म्हणणं नव्हतं. फक्त कोण वनवासात गेलं पाहिजे? राम वनवासात गेला पाहिजे. 3 पत्नी आहेत त्या दशरथाच्या. कौशल्य आहे, सुमित्रा आहे आणि ती
जीवनात माणसाच्या बुद्धी सुद्धा त्रिगुणानुसार तीनच आहे, राजस, तामस आणि सत्वगुणी. तमगुणी बुद्धी, तम प्रधान, अज्ञान प्रधान ही बुद्धी रामाला वनवासात पाठवत असते. कसं झालं हे, कशा रीतीने झालं? रामाने तो वनवास मान्य केला. रामा वनवास तेने वसे सर्व देश. जीवनामध्ये खऱ्या अर्थाने ज्याचा अभिजात विभूतिमत्व प्रगट झालं तो सिंहासनावर बसेल, नाही तर उखिरड्यावर बसेल. तो सिंहच. विठ्ठला अरण्यात राहील, अयोध्येत राहील, नाही तर अरण्यात जाईल. रामाने मान्य केलं. पण त्याच क्षणाला रामाला काळजी ही होती की मला एकट्यालाच जावं लागेल तर बरं होईल. पण बातमी पसरताच लक्ष्मणाची तयारी. लक्ष्मणाने तयारी केली. वनवासाची आज्ञा झाल्याबरोबर भगवान प्रभू रामचंद्राने कुणाला न विचारता त्या सेवका करवी झाडाची वल्कल मागितली देखील. आपली राजवस्त्र आपल्या हाताने बाजूला फेकून दिली, टाकून दिली. आणि झाडाची वल्कल फक्त लज्जा झाकण्याकरता, शरीर झाकण्याकरता त्या वल्कलांचा उपयोग. आणि जवळच असलेल्या लक्ष्मणाला विचारलं, लक्ष्मणा खरं सांग, आतापर्यंत सगळ्या वेशात तुम्हाला पाहिलं, पण आज मी जो वल्कलाचा वेश धारण केला त्याच्यात मी तुला कसा दिसतो? मी कसा दिसतो तुम्हाला सांग, मी कसा दिसतो? लक्ष्मणाने कसा दिसतो हे नाही सांगितलं. लक्ष्मणाने एकच सांगितलं, रामा मला आज खऱ्या अर्थाने तू अत्तल स्वार्थी दिसतो. आतापर्यंत तुझा जीवला मी एक भाऊ आणि तुझं माझ्यावर निरतिशय प्रेम मी अनुभवलं. आणि आतापर्यंत खायची वस्तू दिली, मिळाली, त्यातला अर्ध तुम्हाला दिलं. आतापर्यंत काही कपडा लत्ता खेळायच्या वस्तू दिल्या, त्याच्या अर्ध्या मला तू दिल्या. सगळं अर्ध मला दिल्याशिवाय तू घेतलं नाहीस. पण आज मात्र स्वार्थी दिसतोस की वल्कल तू एकट्याने धारण केलीस. ही वल्कल तुझी एकट्याची नाही, त्यात अर्धा वाटा माझा आहे, अर्ध्या वाट्याने मी आहे. माझ्या अंगावर सुद्धा वल्कल दिसतील तेव्हा तुझी शोभा वाढेल. झालं त्याची तयारी होती. मला पुढचा एक महत्वाचा भाग सांगायचा. संत या भूमिकेत जातात की जनामध्ये देव दिसतो नाही, त्यांचे जन देव होतो. आपण या टोकाला जातो की आपला देव जन होतो. वस्तू एकच आहे, तुमच्या आमच्या पुढे जी वस्तू आहे ती संतांच्या पुढे, जग तेच आहे. पण आम्ही देवामध्ये जग पाहिलं आणि संतांनी जगामध्ये देव पाहिलं. काय झालं, बदल काय होतोय? ठीक आहे, राम प्रभू म्हटलं तर भरत आपला लक्ष्मण आहे, पुरुषच आहे. 102 भला प्रवासाला दोघे जण असावे. यात्रेला जायचं तरी दुसरा पाहिजे. गोदावरीच्या आंघोळीला गेल्यानंतर कपडे सांभाळण्याकरता आणि शक्य झालं तर चोराच्या हाती देण्याकरता. त्यांनी बरोबर करता मनुष्य आणलेला असतो कपडे सांभाळण्याकरता. पण चोर या दोघांचंही बारसं जेवलेलं. तो दोघात नेमकी अशी युक्ती करतो, तुमचा माणूस इकडे वर गेला अमुक झालाय तर म्हणतात कपडे बाजूला करून. रामपुरा म्हणाल ठीक आहे, भरत बरोबर. आणि एवढं झाल्यावर सीता मातेने तयारी केली. सीता माता म्हटली मलाही अरण्यात यावं लागेल. रामप्रभूने लक्ष्मणाला सांगितलं तिची समज तू घाल.
तिची समज तू घालणार. जातोय लक्ष्मण जोडल्या सीतामाता आपण येऊ नये, आम्ही अरण्यात जात आहोत. ती काही पैठणची यात्रा नव्हे. किमान स्त्रियांचा लाग नाहीये. सीतामातेने सांगितलं तुम्ही कसं जायचं ठरवलं. लक्ष्मणाला सांगितलं तुमचं कसं ठरलं. तेव्हा मी एवढ्यात असं सांगितलं रामाला की दिवस मावळला म्हणजे सूर्य मावळला म्हणजे दिवस मागे राहत नसतो. सूर्य इव गतो राम हा लक्ष्मणो दिवसानु गता, दिवस इव लक्ष्मणो न गता. सूर्य मावळला ना मग दिवस नाही मागे राहणार. मग सीतामातेने एकच सांगितलं की लक्ष्मणा सूर्य आणि दिवस मावळल्यानंतर सावली मागे राहत असते का, तूच विचार कर. विठ्ठला एवढ्या अनन्यतेने अभेदत्वाने गेलेले अरण्य वनवासात पण एक झालं. त्याच्यातही काय विचित्र घडलं. रामाची सावली न सोडणारी सीता पण हरणाकडे लक्ष जात आहे आणि तेही कृत्रिम हरण, खरंही नव्हे, मारीचेने घेतलेलं रूप आहे. आणि ते सांगितलं रामाला प्रभू किती सुवर्ण आहे, किती छान दिसत आहे. आणि त्यातल्या त्यात ते सुवर्ण आहे, सोन्याचं आहे. हो मोठं सुंदर लिहिलं त्या कवीने. हो न केनापि श्रुतम दृष्टम न केनापि निर्मिता तथापि लुलुभे रामा. अरे नीती काय कठीण घडवते की सोन्याचं आणि हरण हे पूर्वी कुणी ऐकलं नाही, पूर्वी कुणी पाहिलं नाही. अरे सोन्याचा हरिण असेल कसं आणि हरिणच असेल तर सोन्याचं असेल कसं. विठ्ठला पण रामाच्याही डोक्यात तो प्रकाश पडला नाही. त्याचा परिणाम झाला की सीता मातेची दृष्टी वृत्ती हरणाकडे गेली. परिणाम आपल्या जवळचा राम हरणाच्या मागे पाठवला आणि सीता रावणाच्या अडचणीत म्हणा संकटात सापडली. तुमच्या आमच्या जीवनामध्ये देखील या जगत रूप हरणाकडे, नामरूपात्मक जगत रूप हरणाकडे आपली बुद्धिवृत्ती गेली आणि त्या बुद्धीच्या मागे आपण आत्माराम पाठवला आणि आपली बुद्धी अहंकाराच्या रावणाच्या हाती सापडली. आणि एवढं झाल्याच्या नंतर आता पुढचं रामायण घडतंय, युद्ध घडतंय, संघर्ष घडतोय, रावणाचा नाश करावा लागतोय. वैराग्याच्या हनुमानाची मदत घ्यावी लागते, धर्माच्या लक्ष्मणाची मदत घ्यावी लागते आणि पुन्हा हरणाच्या मागे गेलेला राम सीतेच्या मागे वळण्याचा प्रयत्न करतो. हे हरण सीतेला मिळालं नाही, फक्त दिसलं. तसं तुमच्या आमच्या जीवनाला नामरूपात्मक जगत संसारूपी हरण हे दिसत असतं, मिळत नसतं. मिळत नसत. ते मिळवायचं असेल तर पुन्हा त्या सीता मातेला कसरत करावी लागली, ध्यान करावं लागलं. रामासारखे काम क्रोधाने अहंकाराने विकारांना दूर लोटावं लागलं. राम नामाच्याच जपाच्या योगाने रामाचा ध्यास एक प्रकारचा करावा लागला. आणि शेवटी हरणाची कामना केलेल्या सीतेला एक दिवस रामाचीच प्राप्ती झाली. रामाचीच प्राप्ती. आणि तो राम हाती आल्यानंतर सीता मातेचे जे उद्गार आहेत तसेच
तुकोबारांचे हे उद्गार. ही गोष्ट अभंगाच्या दुसऱ्याकडे. बरवे झाले 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 पुन्हा आपले हे दोन भाग पुढे येतातच की या सर्वत्र हरिमय जीवन देवमय जीवन जगणाऱ्या महापुरुषाचा जीवन व्यवहार जगणाऱ्या महापुरुषाचा जीवन व्यवहार चालतो कसा. त्याच्या जीवनात द्वैत राहतं की नाही. तर द्वैत जसंच्या तसं राहतं नव्हे, द्वैताची दुनीव होते, द्वैत वाढत वाढे ना. एकदा झाड जमिनीतून वर आलं, बुंदा झाला आणि मग फांद्याच होऊ लागल्या, तर 4 फांद्या व्हाव्या का 40 फांद्या व्हाव्या. किती फांद्या झाल्या म्हणजे त्या एका झाडाला अनेकत्व येईल. अनेकत्व येईल 40 नाही, कोणाच्या झाडाला शेकडोनी फांद्या असतात पण एकपणा मोडत नाही. विठ्ठला अमृतानुभव 24 सांगतो एवढ्या एका प्रश्नाला. द्वैत दशेचे अंगण द्वैत आहे, विषयाकडे धावतोय ज्ञाता पुरुष. तो भोगता होतो, तो भोग्य होतो, तो विषय भोगतो. म्हणून त्रिपुटी झाल्याच्या नंतर आता 3 वेगळे झाले, द्वैत झालं म्हणू नये. द्वैत दशेचे अंगण अद्वैत ओळगे आपण. एक बुंधा असलेल्या झाडाला फांद्या अनेक आहेत. अनेक फांद्यांना हजारो डहाळ्या आहेत, लाखो पानं आहेत, त्याहून अधिक फळं आहेत, तरी झाडाच्या एकपणाला बाद आला नाही. एक जनार्दनी एक जनार्दनी एकपणे उभा एकपणे एकपणे एक जनार्दनी एकपणे उभा एकपणे उभा जर भोग्य भोगता आणि भोग दिसत असला तरी चैतन्याची शोभा शोभत असे. अमृतानुभवचं ते 9वं प्रकरण जीवनमुक्ती प्रकरण त्याचं नाव आहे. ते म्हणतात विषया करणे भेटते तैसे. विठ्ठल त्याचा तोच त्याचे त्याला भेटत असतो. त्याचा तोच त्याला. सूर्याची किरण धावून जरी बाहेर पडत असली तरी तो सूर्यच त्या किरणाला पाहत असतो, त्यांचं प्रकाशन एक प्रकारे करत असतो. सूर्य आणि किरण हे भिन्न नाही. अनेक सहस्रांश म्हटलं त्याला, सहस्र किरणाची आहे तिथी, पण एकी एक आहे. तसं ज्ञानाच्या जीवनामध्ये विषय भोग भोगत असताना असंख्य त्रिपुटी आल्या. द्वैत तवतव अधिक जितकं द्वैत होते
तितकं अद्वैत फुले विठ्ठला त्याचा तोच त्याला स्पर्श करतोय. वेदांताने गोड प्रक्रिया त्या करता दिला की ज्ञेय विषयावच्छिन्न चैतन्य आणि वृत्त्यावच्छिन्न चैतन्य, इकडे अंतःकरण अवच्छिन्न चैतन्य, ज्ञाता ज्ञान आणि ज्ञेय हे तिन्हींच्या भेटीमध्ये मूळ चैतन्यच एकमेकाला भेटत असतं. विठ्ठला असा अद्वैताचा अधिष्ठान घेऊन द्वैत दशेमध्ये या ज्ञानी पुरुषाचा व्यवहार चालूच असतो. आणि म्हणूनच पर्वता एवढा शत्रूंचा विरोध, विरोधकांचा विरोध नाथ महाराजांच्या समुद्र स्थितीमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल करू शकला नाही. या वरच्या विरोधाच्या वर्षावाने नाथ सागर हेलावला नाही. विठ्ठला त्यांना माहित होत या माझ्याच लाटा आहे. विठ्ठला म्हणून विषय भोगताना अडचण नाही. आता राहिला जो एक दुसरा प्रश्न आहे की या अद्वैत स्थितीमध्ये आणि देव अवघे जन झाल्यानंतर आदौ ब्रह्मास्मी उदिते खलविदं ब्रह्म पश्चात्. विठ्ठला जो जग सगळं ब्रह्मरूप असं त्याच्या अनुभवाला येतं, त्याचा अर्थ तो स्वतः अगोदर ब्रह्मरूप झालेला असतो. स्वतः ब्रह्मरूप झाला मग तो जिकडे पाहिजे जे तुली वास आहे ते तुली सुखाची सृष्टी होय, तो म्हणे ते तर आहे महा. विठ्ठला विठ्ठला हे भासलेलं द्वैत आहे पण मुळात अद्वैतच त्याच्यात असल्यामुळे त्याला त्याची अडचण एक प्रकारची होत नाही. म्हणून या अभंगाच्या शेवटच्या कडव्यामध्ये सिंधू मिळणी की सिंधू भेटी, तू का म्हणे सिंधू भेटी आणि उदका तुटी ओहलाशी. परमात्म स्वरूपाचा अनुभव या जीवाला आला तर त्याची जीवदशा नाहीशी होते आणि त्यातील चैतन्य अंश चिदंश चैतन्याशी विलीन होतो. त्यालाच चित्त झाले महालावे असं म्हणतात. त्याला व्यवहारामध्ये फक्त हे शब्द आहेत भिन्नचे पण वस्तू एकच आहे. सिंधू गंगेची किंवा नदीची मिळणी, स्त्री पुरुष नाम मिरवणी. उलट सिंधूला सिंधू सागर, व्याकरणाच्या भाषेमध्ये तो सागर का ती सागर, तो सागर तो समुद्र. आणि नदी मिळणी, नदी स्त्रीलिंगी म्हणजे एक पुरुष दुसरी स्त्रीपद. एक अथांग आहे एकीला अंग आहे. विठ्ठला विठ्ठला मर्यादा आहे, सीमा आहे, काठ आहे, तडी आहे, धावते आहे. समुद्राचा थान पत्ता लागत नाही. दोन्हीमध्ये खूप भेद आहे पण हा औपाधिक भेद आहे. दोन्हीच्या पाण्यामध्ये काय आहे. विठ्ठला विठ्ठला समुद्राची भेट झाली की या उदकाचा ओहळाचा संबंध तुटून जातो आणि ते उदक सिंधुमय नव्हे उदकमयच शर्तीने होऊन. तसे तुम्ही आम्ही शरीरात नांदतो तोपर्यंत ओहळ आहोत. हे पाणी ओहळातलं आहे पण ओहळ एकदा समुद्राला जाऊन मिळाला ना आणि ते पाणी त्या पाण्याशी एकरूप झालं, ओहळा तुटी. उदका तुटी ओहळाशी. आता पुढील एक जो पुढची शंका की भक्ती होऊ शकते का, अद्वैतात भक्ती होऊ शकते का. अद्वैतात भक्ती होत नाही असं नाही, अद्वैतातच भक्ती होते.
विठ्ठला हा का राज्यान्यत्व नव्हता अंगी रावो राय पण काय भोगी. राजा झाल्याशिवाय राज्याचं सुख भोगता येणार नाही. देव झाल्याशिवाय देवाचा आनंद भोगता येतच नाही. म्हणून अद्वैतच पाहिजे, अभिन्न रूपताच पाहिजे, एक रूपताच पाहिजे. भिन्न राहून भक्तीचं खरं सुख भोगता येणार नाही. पण मग तीन कसे करायचे? भक्ती भज्य आणि भक्त. ते म्हणतात एकाच पर्वतामध्ये डोंगरामध्ये कोरून कोरून देवीचं रूप काढलं जातं. त्या देवीचा तो दैत्यही काढला जातो, देवीचा भक्तही काढला जातो, देवीचे उपचारही काढले जातात. दगड एक आहे पण देव भक्तादी उपचार सर्व तिथे. देव देऊळ तरी वारू की जे कोरुनी डोंगरू तैसा भक्तीचा व्यवहार कान व्हावा. विठ्ठला सांगण्याचं तात्पर्य या जगताचे नामरूपात्मक भेद अथवा त्रिपुटीचे भेद भोगालाही आडवे येत नाही आणि भक्तीलाही आडवे येत नाही. आणि म्हणून मग ज्ञानी भक्तांचा संसारही आडत नाही आणि परमार्थही बाजूला जात नाही. दोन्ही गोष्टी आणखी यशस्वीरित्या अमररित्या व्यापकरित्या ते संत करू शकतात. हेच नाथ महाराज आणि जगद्गुरु तुकोबाराय यांचं दर्शन आहे. विठोबा रघुमाई हा 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 विठोबा रघुमाई जय जय विठोबा रघुमाई हरी विठोबा रघुमाई विठोबा मौली विठोबा रघुमाई जय विठोबा रघुमाई दुसरे भाषे करते असे एकची तुका म्हणे सिंधू भेटी उदका तुटी ओलास. ज्ञानेश्वर कृपया चाल होईपर्यंत पुढे उठायचा प्रयत्न करू नका. तुका म्हणे सिंधू भेटी उदका तुटी ओहराशी बलवे झाले चित्त झाले महानागे. फक्त 2 मिनिट बसा. तुका म्हणे सिंधू भेटी
ला